इकडे नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तब्बल 35% घट झाल्याचं दिसून आलंय। 2015 साली नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात 184 केसेस एसीबीकडे नोंदवण्यात आलेल्या होत्या। मात्र 2016 मध्ये नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यात 120 केसेस दाखल झाल्यात। याचा अर्थ 35% भ्रष्टाचार कमी झालाय। भ्रष्टाचाराला चाप बसावा या उद्देशानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केलेला होता। तो काही प्रमाणात आता सफल होताना दिसतोय असं या आकडेवारीवरून म्हणावं लागेल। 3 वर्षातली भ्रष्टाचाराची आकडेवारी आपण बघतोय। 2014 साली एसीबीकडे 1245 इतक्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। 2015 मध्ये 1234 इतके गुन्हे एसीबीकडे नोंदवण्यात आले। तर 2016 सालातला आकडा आहे 993 इतका। त्यामुळे 35% या गुन्हेगारीमध्ये भ्रष्टाचारात घट झाली असा दावा केला जातोय।